माधुरी आणि तुम्ही बघत आहात ऑल थिंग्स टुगेदर. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, खूप खूप स्वागत आहे. आणि या पहिल्यांदा मी तुम्हाला बोलू इच्छिते की सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं. सो या दुर्गापूजेसाठी मी हा लुक ट्रॅडिशनल लुक क्रिएट केलेला आहे. बट असं नाही की दुर्गापूजा आहे तरच तुम्ही हा लुक कॅरी करू शकता. तुम्ही कुठलंही लग्न झाली असेल, कुठलंही फंक्शन असेल, तुम्हाला वाटलं हा लुक आवडला तर डेफिनेटली तुम्ही कॅरी करू शकता. आणि जो माझा ड्रेसअप आहे त्याप्रकारे आयडिया तुम्हाला नक्कीच मिळू शकते. आणि इफ यू आर वंडरिंग की ही साडी खूप छान दिसते आहे, दॅन ही साडी जो आहे म्हणजे ही साडी जी आहे ती मी स्वतः डेकोरेट केलेली आहे, मतलब डिझाईन केलेली आहे. आय होप की तुम्हाला साडी पण आवडली असेल. ही ज्वेलरी पण मी ह्याच्यावर चोकर घातलेला आहे, तुम्ही या प्रकारे कॅरी करू शकता. कुठल्याही तुमच्याकडे ज्वेलरी असेल तर. मी जे प्रोडक्ट दाखवले आहेत मेकअप प्रोडक्ट डेफिनेटली तेच यूज करा असं काही म्हणणं नाही आहे माझं. बट या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठीमध्ये माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका, कारण अजून अशा व्हिडिओची कन्सिस्टन्सी मला वाढवायची आहे. सो प्लीज कमेंट डाऊन बिलो की तुम्हाला कसे मराठीचे व्हिडिओ हे आवडत आहेत की नाही. then yeah, if you're interested to watch this video then please keep on watching. फर्स्ट ऑफ ऑल आपण आपल्या फेसला मॉइश्चराईज करून घ्यायचं आहे, जे मी केलेलं आहे. त्यानंतर यूज करायचं आहे एक चांगलं प्रायमर जे तुमच्या स्किन टाईपला सूट होईल. मी यूज करते आहे मॅलिओचं प्रायमर. हे थोडंसं माझ्या बोटाच्या टिपला घेऊन मी ऑल ओव्हर फेस यूज करते आहे. ह्यानी माझं फाउंडेशन आहे हे एक त्याला स्मूथ फिनिश मिळेल आणि लास्ट लॉंगसुद्धा करेल. त्यानंतर मी यूज करते आहे हे मेबलिनचं फिटमीचं फाउंडेशन. हे भरपूर छान फाउंडेशन आहे गाईज, तुम्ही अजून घेतलं नसेल तर प्लीज यूज करून बघा. हे मॅकलासुद्धा तोडीचं फाउंडेशन आहे आणि फक्त 525 रुपीजला मिळते. एका सफिशियंट अमाऊंटमध्ये हे मी फाउंडेशन घेतलेलं आहे बॅक ऑफ माय हँड आणि एका बफिंग ब्रशच्या हेल्पनी ऑल ओव्हर फेस ब्लेंड करते आहे. व्हेरी वेल ब्लेंड व्यवस्थित करायचं आहे जेणेकरून आपल्या फेसवर कुठलीही हार्श लाईन नाही दिसणार. त्यानंतर मी मेबलिन फिटमीचं एक कन्सिलर यूज करते आहे, एक लाईट शेडमधलं, जेणेकरून मी माझे अंडर आईजच्या खाली हायलाईट करू शकते. आणि जे काय आपले हायलाइटेड पार्ट्स असतात त्यांना आपण हायलाईट करण्यासाठी आपल्या फाउंडेशनपेक्षा 2 ते 3 शेड लाईट कन्सिलर यूज करायचं आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं यूज करू शकता. त्यानंतर मी कंटोर करते आहे माझ्या नोजला, फोरहेडला आणि जिथे आपण हॉलोज ऑफ चीक्सला हायलाईट केलं आहे त्याच्यावर जॉ लाईनला कवर करून घ्यायचे, जेणेकरून आपला फेस जो आहे तो शार्प दिसेल. आणि एका ब्रशच्या हेल्पनी मी हे ब्लेंड करून घेईन. व्हेरी वेल. थोडीशी क्लिप ह्याच्यामधली जी आहे ती थोडी मिसिंग झालेली आहे गाईज, तुम्हाला थोडासा हा मधला पॅच इनकम्प्लीट वाटेल, सॉरी फॉर दॅट. आणि ब्रशच्या हेल्पनीच मी ब्लेंड करते आहे. तुम्ही ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पनी ब्लेंड करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ब्लेंड करायचं आहे हायलाईट केलेला पार्ट आणि त्यानंतर आपल्याला जिथे आपण कंटोर केलेलं आहे डार्क ब्राऊन शेडनी त्याच्यानी आपल्याला ब्लेंड करायचं आहे. सारे प्रोडक्ट्सचं मेन्शन करीन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, मी काय यूज केलं आहे काय नाही ते, डोंट वरी. जेव्हा नाकाचा पार्ट येतो तेव्हा मी माझ्या बोटाच्या हेल्पनीच त्याला ब्लेंड करीन, कारण की ते मला जास्त इझी वाटतं. इफ यू आर ओके विथ ब्रश तर तुम्ही ब्रशनीसुद्धा ब्लेंड करू शकता. त्यानंतर मी ही बनाना पावडर वापरते आहे, ही ADSचीच आहे. एका सफिशियंट अमाऊंटमध्ये मी हे पावडर घेऊन डोळ्यांच्या खाली जस्ट प्रेस करून ठेवते आहे. आणि जिथे आपण हायलाईट केलेलं आहे डोळ्यांच्या खाली, आपण कंटोरच्या खाली जिथे मी यूज करते आहे युज्युअल प्लेसेस, हे 5 मिनटं मी बेकिंग ठेवणार आहे आणि त्यानंतर डस्ट ऑफ करून टाकणार आहे. ब्लेंड नाही करणार आहे, डस्ट ऑफ करणार आहे. त्याने जेणेकरून एक चांगला इफेक्ट येतो आपल्या फेसला आणि छान प्रकारे सेट होतं, हायलायटेड वाटतो फेस एकदम प्रोफेशनली. सो या त्यानंतर मॅट लुक स्टुडिओ हायलाईट पॅलेट हा यूज करते आहे. त्यामधला ब्लॅक शेड घेऊन मी माझी आयब्रोज डिफाईन केलेले आहे आणि सेम कन्सिलर जिथे मी हायलाईट केलं होतं तिथे भुव्यांच्या खाली जस्ट लावते आहे, जेणेकरून माझे भुव्या म्हणजे आयब्रो जे आहेत ते लिफ्टेड वाटण्यासाठी. मी आयब्रोजच्या वरती पण करू शकता, लावू शकता, पण मी याच्यामध्ये लावलेलं नाही आहे. किंग केलेला जो ब्रश आहे त्या ब्रशला काही प्रमाणामध्ये प्रोडक्ट राहिलेला असेल त्याच प्रोडक्टने मी माझ्या डोळ्यांच्या लीडवर प्रेस करून जस्ट लावते आहे. ही पावडर थोडीशी एक्स्ट्रा घेत नाही आहे, जेणेकरून माझ्या आयशॅडोला एक छान बेस मिळेल. आणि बाकीची 5 मिनटं झालेली आहे त्यामुळे मी हे डस्ट ऑफ करून टाकते आहे. आपल्याला ब्लेंड करायचं नाही आहे, ती पावडर उडवून टाकायची, आपल्याला सोप्या शब्दात सांगणं म्हणजे उडवून टाकायची आहे. यू कॅन सी. आणि तुम्ही बघू शकता की मोर हायलायटेड वाटतो आहे फेस माझा. त्यानंतर सेम पॅलेटमधला ब्राऊन शेड घेऊन जिथे आपण कंटोर केलेलं होतं त्याला आपण सेट करायचं आहे या प्रकारे. जिथे आपण नोजला केलं होतं, फोरहेडला आणि जॉ लाईनला केलं होतं ते या पावडरनी आपल्याला सेट करायचं आहे.
आणि आता आपल्याला आय मेकअप स्टार्ट करायचा आहे. सेम ब्राऊन शेड घेऊन मी माझ्या क्रीज लाईनला एका ब्लेंडिंग ब्रशच्या हेल्पनी ब्लेंड करते आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला एक ट्रान्झिशन कलर मिळतो, म्हणजे एक प्राथमिक रंग आपण म्हणू शकतो तो मिळून जातो. आणि त्यानंतर आपण दुसरं काम करायचं आहे. त्याच्यापेक्षा थोडासा डार्क शेड घेऊन मी माझ्या आउटर व्हीला प्रेस करून जस्ट क्रीज लाईनला ब्लेंड करते आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. टेक युअर टाईम आणि ब्लेंड व्हेरी वेल. कुठलाही हार्श लाईन दिसता कामा नये जर तुम्हाला तुमचा आय मेकअप चांगला हवा असेल तर. त्यानंतर आपल्याला एक ब्लॅक कलरचा शेड घेऊन आउटर व्हीला प्रेस करून डिपॉझिट करायचा आहे रंग. आणि त्यानंतर पुढे आपल्याला हळूहळू जायचं आहे. आधीच सगळीकडे पसरवून टाकायचं नाही आहे, त्याच्यामुळे मग आपला आयशॅडो जो आहे ते बिघडू शकते. या प्रकारे तुम्ही करू शकता. मी थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. त्यानंतर मी निक्सचा एव्हियन पॉप पॅलेटमधला ऑरेंज कलर घेत आहे आणि माझ्या 1/3 आयलिडला लावते आहे. पूर्ण आयलिडला लावत नाही आहे. जिथे ब्लॅक शेड आपल्याला प्रेस केला होता तिथपर्यंतच येऊन पोचते आहे आणि पूर्णपणे लावायचं नाही आहे आयलिडला. आणि परत एकदा ब्लॅक शेड घेऊन आउटर व्हीला प्रेस करते आहे आणि या क्रीज लाईनला हळूवार ब्लेंड करते आहे, जेणेकरून आपल्याला अजून एक छान उठावशीर आयशॅडो क्रिएट करता येईल. मी नावचं स्केच लायनर यूज करते आहे. हे भरपूर छान आयलायनर आहे आणि अजिबात लगेच ड्राय होऊन जातं. मेन म्हणजे हे मला खूप आवडते या लायनरमधलं. डोळे पापणी उघडल्यानंतर पण आपल्या वरच्या दिशेला लागत नाही, त्याच्यामुळे मला फार आवडतं हे. छोटीशी एक विंग ड्रॉ केलेली आहे मी आणि लायनर क्रिएट केलेला आहे. त्यानंतर सेम टोमॅटो शेड घेतलेला आहे फर्स्ट ऑफ ऑल आणि नंतर ब्लॅक शेड घेऊन माझ्या लोअर लॅश लाईनच्या खाली मी ब्लेंड करते, जेणेकरून माझी आयशॅडो कंप्लीट होईल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली आयशॅडो क्रिएट झालेली आहे. आणि त्यानंतर एव्हियन पॉप निक्सचा जो पॅलेट आहे त्यामधला गोल्डन शेड घेऊन मी माझ्या इनर व्हीला यूज करते आहे ॲज अ हायलायटर, डोळे माझे अजून थोडेसे पॉपअप होण्यासाठी. आणि त्यानंतर मॅट लुक स्टुडिओ हायलाईट पॅलेटमधला हा पीच शेड घेऊन मी ॲज अ ब्लश म्हणून यूज करते, कारण माझी साडी ऑरेंज कलरची आहे म्हणून हा पीच कलर मी यूज करते आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गुलाबी रंगसुद्धा घेऊ शकता. आणि सेम निक्सचा पॅलेटमधलं गोल्डन शेड घेऊन मी हायलाईट करते आहे. माझ्या साडीची जी बॉर्डर आहे ती गोल्डन शेड आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे यूज करते आहे. तुमच्याकडे कुठल्याही गोल्डन कलरची और कुठलंही हायलायटर असेल तर तुम्ही यूज करू शकता. थोडंसं नोजला यूज करते आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान फेस वाटतो आपला जेव्हा आपण अशा प्रकारे हायलाईट करतो. नंतर मी यूज करते आहे माझा बेनिफिटचा मस्करा. हा बॅट ओगल समथिंग लाईक दॅट अशा नावाचा मस्करा आहे. खूप छान मस्करा आहे हा, मला फार आवडतो. त्यानंतर मी लिपस्टिक यूज करते आहे. ही द बॉडी शॉपची लिपस्टिक आहे, हिबिस्कस रेड समथिंग लाईक दॅट शेड आहे हा. आणि त्यानंतर ही थोडीशी ड्राय झाल्यानंतर मी थोडंसं क्रेझी थिंग करणार आहे. गोल्डन शेड घेऊन जस्ट माझ्या मधल्या ओठांच्या मधल्या दरम्यान मी प्रेस करते आहे, जेणेकरून एक थोडासा बोल्ड लुक क्रिएट करता येईल आपल्याला. इफ यू आर नॉट इंटरेस्टेड देन प्लीज तुम्ही नॉर्मल लिपस्टिक लावा. सेटिंग स्प्रे तुम्ही यूज करायला विसरू नका. मला आता कुठेही जायचं नाही त्याच्यामुळे मी यूज केलेला नाही आहे, बट डेफिनेटली तुम्ही सेटिंग स्प्रे यूज करा, त्याने मेकअप जो आहे खूप लास्ट लॉंग होतो. सो हिअर इज द फिनिश्ड लुक. आपला लुक अशा प्रकारे कंप्लीट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. या प्रकारे मी साडी वेअर केलेली आहे. स्लीवलेस ब्लाऊज विथ अ चोकर, गोल्ड चोकर अँड गोल्ड इयरिंग्स आणि ऑरेंज कलरची बिंदी लावलेली आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे लुक क्रिएट करू शकता. रेड साडी घालू शकता. ॲक्च्युली मी रेडच घालणार होती, बट फायनली मला डिसिजन चेंज करावा लागला. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. दिस इज माधुरी आंद्रे सायनिंग ऑफ फॉर टुडे.